cover story in respect of Sainik Samaj Party's aim. What for Sainik Samaj Party came into picture? Sainik Samaj Party has to change the election system of India. Rashtriya Adhyaksh through Balbir Singh Parmar sir had registered this party with one bylaws. In that one there is many changes in this constitution, and bylaws is one book of Sainik Samaj Party. How जनलोकतंत्र is required. जनलोकतंत्र किस लिए चाहिए ये उसमें लिखा हुआ है। हमने ये आज का विषय इसलिए चुना कि हमने एक क्लिप सुनी। एक जर्नलिस्ट, यंग जर्नलिस्ट दास नाम के, उन्होंने एक कैरवान एक न्यूज मैगजीन में स्टोरी लिखी है, कवर किया है कि जब महाराष्ट्र गवर्नमेंट 5 साल पहले जो इलेक्शन हुआ उसमें 2.5 साल एक ग्रुप ने चलाया, उसके बाद उसके कुछ एमएलए इधर आ गए और इधर दूसरा महायुति सरकार हो गया। ये केस सुप्रीम कोर्ट में गई और वो जर्नलिस्ट ने इसका जिक्र किया है। जब चीफ जस्टिस चंद्रचूड़ साहब के सामने एक केस गई, 16 एमएलए को अपात्र ठरवण्यासाठी ती केस होती। 16 एमएलए अपात्र ठरवण्याचा फायनलच्या आधी जो निकाल होता तो रिमार्क्स होता बाय सुप्रीम कोर्ट की हे जे महायुती सरकार स्थापन झाले आहे त्याचा बेस इलिगल आहे। इफ बेस इलिगल आहे परंतु त्यांनी 2.5 वर्ष सरकार चालवलं, मग कुठे गेला तो बेस? त्या 16 आमदाराच्या अपात्रतेचा निकालच झाला नाही, निवडणुका आल्या। मग ह्या 2.5 वर्षामध्ये चाललेलं सरकार हे घटनेनुसार नव्हतं असा अर्थ होतो। इसलिए दिस थेसिस इसलिए स्टोरी कवर करनी है कि महाराष्ट्र के नवे देश के सभी नागरिक इस प्रोविजन से अवगत होना चाहिए। एवरी वोटर शुड एक्सपर्ट, every voter should know what is the system going on, क्योंकि सरकारें ही घटना राज्य घटना के अनुसार चलनी चाहिए। यदि नहीं चलती तो उसके लिए जुडिशियरी सिस्टम है। जुडिशियरी सिस्टम का ये काम है, क्योंकि सरकारें कानून से चलती है या नहीं। यदि जुडिशियल सिस्टम is working under direction of government, then it is not democracy. Democracy must be for the favor of public at large. यही तो हमारे जन लोकतंत्र की व्याख्या बता रही है। जन लोकतंत्र की व्याख्या समाज को अधिकार देना चाहती है। जनतंत्र की व्याख्या समाज आम समाज के हाथ में सत्ता देना चाहती है। यही नोशन क्लियर करने के लिए महाराष्ट्र के विधानसभा चुनाव के पार्श्वभूमि में शुरू होना है। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत। महाराष्ट्रापासून आम्ही ही सुरुवात केली आहे। असं नाही की आम्ही उमेदवार उभे केलेत आणि चाललेल्या सिस्टम प्रमाणेच लोकांनी आम्हाला निवडून द्यावं असं नव्हे।
विथ नॉलेज निवडून द्या. तुम्ही ह्या महाराष्ट्राचं भाग्य समजायचं. महाराष्ट्राच्या जनतेने ते अवलंबून केलं आहे की या सैनिक समाज पार्टीचा उद्देश वेगळा आहे, सत्तेवर जाण्याचा नाही. वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य हे घटनेत लिहिलं आहे. म्हणून सत्ता ही जनतेच्या हातात आणण्यासाठीची सिस्टम घेऊन आलेलो ही विचारधारा आहे. म्हणून ही स्टोरी वारंवार इन इंग्लिश, इन हिंदी और इन मराठी पब्लिश करण्यासाठी हा उठाठेव आहे. म्हणून मी आजचा लेख सुद्धा काही भाग इंग्रजीमध्ये, काही हिंदीमध्ये आणि काही मराठीमध्ये पब्लिश केला आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये जनलोकतंत्राची शुभ सुरुवात केलेली आहे आणि होणार आहे. आणि याचं वादळ थेट देशभर जाणार आहे. देशामधल्या प्रत्येक मतदाराला अवगत करायचं आहे की व्हॉट इज जनलोकतंत्र. हे सांगण्यासाठी ही पार्श्वभूमी निवडली आहे, हे व्यासपीठ आहे. महाराष्ट्रातील जनतेला आता या आजच्या लेखामुळे आणि व्हिडिओमुळे थोडंसं संशय निर्माण झाला की 2.5 वर्षापासून चाललेलं महायुती सरकार कायदेशीर होतं किंवा नाही, आणि नव्हतं तर यांनी 2.5 वर्ष बेकायदेशीरपणे चालवलं की काय. तसा घोळ सगळा महायुतीचा नाही. यामध्ये महायुतीचे महाआघाडीत आहेत, महाआघाडीचे महायुतीत आहेत. त्यामुळं हा सर्वांना नियम लागू पडतो. म्हणून महाराष्ट्र जनतेनं हे तळमळ, सैनिक समाज पार्टीची जी तळमळ आहे, जनतेचं राज्य, जनतेच्या हातात सत्ता देण्याचं जी तळमळ आहे, तिच्याबद्दल आपण थोडासा नोशन क्लिअर केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीच्या जनलोकतंत्र आणण्याच्या आंदोलनाचा, बौद्धिक आंदोलनाचा विजय असो.